शिकवले होते मी सबट्रॅक्शनचे रूल. थोडासा फरक दोघांमध्ये आहे, लक्ष द्या. 13 - 7 आहे. 13 - म्हणजे 13तून 7 वजा करायचे, मायनस करायचे, सबट्रॅक्ट करायचे. किती उरतील? 13 - 7 6. नक्की का? आपला आन्सर बरोबर एकाने चेक करायचं असेल या दोघांची ऍडिशन करून 13 भरली पाहिजे. ठीक आहे. पुढे गेलो. हा पण मायनस आहे, हा पण मायनस आहे. हा बी निगेटिव्ह, तो बी निगेटिव्ह. निगेटिव्ह काय करायला लावलं होतं? दोघांची पहिले ऍडिशन करून घ्या. 13 + 8 किती व्हायला पाहिजे? 21. आपण निगेटिव्ह उत्तर पण काय येणार? सेम आन्सर आहे. निगेटिव्ह काय करणार? पॉझिटिव्ह होणार. बरोबर आहे. काय करणार इथं तुम्ही आता? ऍडिशन करण्याची करणार. 17 17 1 17 17 34 34 मध्ये 2 ऍड करा. किती होणार? 36. आले का 36? जर आले नाही तो काय करेल? 17 आणि 19 ची ऍडिशन करेल, आन्सर 36 काढेल. हा पण मायनस, आन्सरला काय चिन्ह लागेल मित्रांनो? 20 मधून 7 गेले, उरले किती? सिंपल एक्झाम्पल होतं. इकडे बघा. -17 मायनस -8. ते सॉल्व कसं करायचं? 3 सम आहेत सर, 3 साइन आहे त्याला. काय करा? हा -17 येऊन घ्या जसाच्या आपण निगेटिव्ह काय झाला मित्रांनो? तो काय झाला मित्रांनो? तो आणि 8 जसाच्या सेम रूल मी तुम्हाला ऍडिशन मध्ये शिकवला की नाही? एक नंबर निगेटिव्ह असेल, दुसरा नंबर पॉझिटिव्ह असेल, ऍडिशन होणार का? काय करू? 17 मधून 8 गेले, किती उरतील रे? 9. 17 मोठा आहे, त्याला मायनस साइन लावू का? नक्की का? कोणाकोणाचं होतं? त्याला काहीच कळालं नाही, त्यासाठी पुढचं एक्झाम्पल रेडी आहे. वाचा माझ्या बरोबर. -18 मायनस -19. -18 मायनस -19 काय करणार? -18 घेतला जसाच्या. निगेटिव्ह काय केला? नक्की का? हा 19 जसाच्या. एक नंबर निगेटिव्ह आहे, दुसरा नंबर पॉझिटिव्ह आहे, ऍडिशन होणार का? काय करणार मग? 19 मधून 18 गेले, उरला किती? 19 मोठा आहे, साइन त्याला कसं लागून जाईल? तसं. कळलं का? थोडं पुढे गेलो, वाचूया. 16 मायनस निगेटिव्ह नाही, 16 मायनस निगेटिव्ह नाही. काय? 16 ठेवला जसाच्या. 16 ठेवला जसाच्या. निगेटिव्ह 9 जसाच्या. मान्य. आता हे सिंपल आहे. 16 + 9 करायचं झालं तर किती लिहिणार रे? 20. 18 मधून 0 गेला, आन्सर काय यायला पाहिजे? असे मी तुम्हाला